मी डॉक्टर स्वप्नील भिसे, डिरेक्टर ऑफ द डॉक्टर भिसेस ऑर्थोपेडिक अँड फिजिओथेरपी स्पेशालिटी क्लिनिक, चिंचवड. मी तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा एक कॉमन प्रश्न जो मला पेशंट विचारतात त्याचं एक उत्तर देणार आहे. बऱ्याच वेळा माझे पेशंट मला विचारतात की आज मला कधी आपण गरम शेक घ्यावा आणि कधी थंड शेक घ्यावा. तर जेव्हा तुम्हाला ट्रॉमा झालाय किंवा इंजुरी झाली, अॅक्यूट इंजुरी आहे, तेव्हा तुम्ही आईस कंप्रेशन केलेले जास्त बेटर आहे. कारण जेव्हा तुमचा तो ट्रॉमा होतो किंवा इंजुरी होते, अॅक्यूट इंजुरी, तेव्हा त्या ठिकाणी ब्लड सप्लाय जास्त झालेला असतो, वेझोडायलेटेशन झालेलं असतं. तो आपल्याला ते तिथलं रक्तप्रवाह कमी करण्यासाठी आपल्याला आयसिंग करणं गरजेचं असतं. आईस कंप्रेशन आपण कूल पॅकच्या याने करू शकतो किंवा बर्फाच्याकडे प्लॅस्टिक पिशवीमध्ये घेऊन त्याच्यावर कपडा ठेवून शकतो. जेव्हा कंडिशन क्रॉनिक असते, म्हणजे लॉंग टर्म, 4-5 महिने झाले, पाठ दुखती आहे, गुडघा दुखतोय 4-5 महिने झाले, अशा वेळी तुम्ही हॉट फॉर्मेंटेशन करू शकता. म्हणजे गरम पाण्याची पिशवी किंवा इलेक्ट्रिक हीट पॅडनी शेकू शकता 10 ते 15 मिनिटं. थँक्यू.